आज आपण महाराष्ट्रीयन लई भारी रेसिपी करणार आहोत। तुम्ही दाल मखनी, पंचमेल दाल, दाल तडका अशा रेसिपी खाल्ल्या असते, परंतु आजची ही साधी सोपी ही अख्खा मसूर दालची रेसिपी एकदा बनवाल ना तर वारंवार बनवाल। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते अशाच पद्धतीच्या अगदी झटपट बनवून तयार होणाऱ्या परंतु अगदी चविष्ट रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण अख्खा मसूर डाळ कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीची एक वाटी भरून एवढी मसूर डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवायची, त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ही 1 ते 1.5 तासासाठी अशीच भिजत ठेवणार आहोत। 1 ते 1.5 तास झालेला आहे। डाळ छान अशी भिजलेली आहे। या पातेल्यामध्ये बसत नव्हती, त्यामुळे थोडीशी मी बाजूला ठेवलेली आहे। या ठिकाणी डाळ छान अशी भिजलेली आहे। डाळ न भिजवता देखील तुम्ही कुकरचे थोडेसे जास्त शिट्टे घेऊन ही डाळ शिजवून घेऊ शकता। कुकरच्या तळाशी आपण पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये टाकूया ही डाळ देखील आपण पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर कुकरमध्ये डाळीच्या वरती थोडंसं पाणी राहील एवढं पाणी टाकायचं, कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घ्यायची। त्यानंतर ही डाळ किती मऊसूत शिजलेली असायला हवी हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये तोपर्यंत फोडणी देणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी टाकलेलं आहे 1.5 चमचा जिरं, 1 ते 1.5 चमचा जिरं टाकायचं। अगदी लहान आकाराचा चमचा होता, पोहे खाण्याचा 1 चमचा एवढं जिरं आहे। त्यानंतर अगदी बारीक कट केलेला कांदा टाकायचा। मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले होते, ते कांदे आपण कट करून यामध्ये टाकलेले। आता या ठिकाणी या ग्रेव्हीला छान असा एक संधपणा यावा यासाठी कांदा कापताना छान बारीक कट करून घ्यायचा। त्यानंतर कांदा आपल्याला छान लालसर रंगावर परतवून घ्यायचा आहे। कांद्याला परफेक्ट असा लालसर रंग आलेला असायला हवा। हे पहा, अशा पद्धतीने कांदा परतून होत आहे तोपर्यंत डाळ देखील आपली छान शिजलेली आहे। आपण ती चेक करणार आहोत की अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे की नाही। हे पहा, तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे। अशा पद्धतीचीच डाळ शिजलेली असायला हवी। त्यानंतर डाळ हलकीशी घोटून घ्यायची, जेणेकरून ग्रेव्ही आपली छान दाटसर होते। त्याचबरोबर शिजवताना ग्रेव्हीला दाटसरपणा या डाळीमुळे येतोच। आता या ठिकाणी हलकीशी डाळ आपण छान अशी घोटून घेतलेली आहे। खूप जास्त घोटून घेण्याची गरज नाही, तोपर्यंत आपला कांदा देखील छान असा परतवून होत आलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान असा परतवल्यानंतर तो क्वांटिटीला कमी झालेला आहे। त्याचबरोबर छान लालसर रंग देखील याला आलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया। त्यामध्ये टाकूया 1 चमचा बेडगी मिरची पावडर, ज्यामुळे आपल्या ग्रेव्हीला रंग छान येणार आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। त्यानंतर पाव चमचा एवढी हळद टाकायची। आता यापेक्षा खूप जास्त मसाले वगैरे वापरण्याची गरज नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीची सिंपल ही रेसिपी आहे। आता छान असा आपला सगळा मसाला परतवून झालेला आहे। यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी आणि जे मसाला आणि आपण मिरची पावडर टाकलेली आहे ती छान अशी शिजवून घ्यायची। या स्टेजला मी गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे। मध्यम आचेवर छान असं हे परतवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता लगेचच आपल्याला यामध्ये जी घोटून घेतलेली डाळ आहे ती टाकायची। मसाले तुम्ही पाहू शकता परफेक्ट असे शिजलेले आहेत। लगेचच आपण घोटून घेतलेली जी डाळ होती ती यामध्ये टाकलेली आहे। आता या डाळीला आपण सुरुवातीला शिजण्यासाठी थोडीशी हळद वगैरे काहीही टाकली नव्हती, त्यामुळे थोडासा काळपट रंग जरी दिसत असला तरीही आपण बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे तयार झालेल्या रेसिपीला रंग देखील तेवढा छान असा येणार आहे। आणि अगदी 5 मिनिटानंतर मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जो बेडगी मिरचीचा रंग आहे तो ग्रेव्हीला अगदी परफेक्ट असा येत आहे। अगदी छान व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडासा दाटसरपणा येण्यासाठी पाणी ॲड करणार आहोत। हे पहा, साधारणतः या ठिकाणी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची। आता ही डाळ जशी जशी शिजत जाईल तसं तसं या ग्रेव्हीला छान घट्टसरपणा येतो। सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्या ग्रेव्ही छान अशी शिजवून तयार होत आहे तोपर्यंत आपण यावर फोडणी देऊया। त्यासाठी एक ठेचा टाकलेला आहे आणि जिरं याची छान खमंग फोडणी यावर देणार आहोत। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण वर्षभर अशाच पद्धतीच्या झटपट तयार होणाऱ्या परंतु डाबा स्टाईल रेस्टॉरंटच्या खूप सगळ्या रेसिपीज आपण पाहतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास कमेंट करा आणि या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला अशाच काही डाबा स्टाईल रेसिपी देणार आहे, त्या रेसिपी देखील पाहायला विसरू नका। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।